चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश केलेल्या मराठा महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला। वापगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथील आयोजित महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळ्याला संबोधित करण्यासाठी केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले यांचे दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी पुणे जिल्ह्यात आगमन झाले होते। दरम्यान त्यांचे चाकण येथे आगमन होताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव माननीय सचिनजी वाघमारे व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। त्यानंतर शाल श्रीफळ व मोठ्या पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी सत्कारमूर्ती माननीय रामदासजी आठवले यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले, ते आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी वैजनाथ पाटील मुगावकर, शहर प्रतिनिधी चाकण। या ठिकाणी आपण सर्वजण सगळ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे। चाकणची फुलून गेलेली आहे गली गली, चाकणची फुलून गेलेली आहे गली गली, तर आरपीआय मध्ये आलेले आहेत भस्मा गीतांजली। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी आरपीआय मध्ये प्रवेश केलेला आहे। जयश्री जैन आहेत, अर्चना गायकवाड, दिशा दुरावडे मराठा समाज, या सगळ्या महिला मराठा समाजाच्या आहेत। आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अत्यंत सर्वांच्या डोळ्यासमोर आहे। पोपट सेठ घनवट आमचे मराठा समाजाचे नेते आहेत, आरपीआयचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली। त्याचबरोबर सूर्यकांत वाघमारे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, सचिन वाघमारे इथले चाकणचे नेते आहेत। त्याचबरोबर आपल्या प्रियंका बोत्रे आहेत, संगीताताई नायकर, आमचे अजित शेख या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आज एक अत्यंत चांगली गोष्ट आहे की मराठा समाजाच्या महिलांनी आरपीआय मध्ये प्रवेश करणं, त्याला एक आगळं वेगळं अशा पद्धतीचं महत्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा बुलंद आवाज संपूर्ण देशामध्ये पोहोचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना जी आहे त्या घटनेचा विचार, त्याची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारताला एक बलशाली अशा पद्धतीचा देश बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे। त्यामुळे आज चाकण हा एक नॅशनल हायवेवर असणारं एक छोटंसं शहर आहे आणि या ठिकाणी आपण सर्वजण राहत आहात आणि आज आपण रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो। नंतर एखादा मोठा कार्यक्रम आपण ठेवू, त्यावेळेला सविस्तर अशी भूमिका या ठिकाणी आपल्याला मांडता येईल। पण रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा पक्ष नाही, हा पक्ष सगळ्या जाती धर्माचा पक्ष आहे। जो भारताचा नागरिक आहे त्या प्रत्येकाला पक्षामध्ये येण्याचा अधिकार आहे। तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, जैन असेल, बुद्धिस्ट असेल, कुठल्याही जाती धर्माचा असेल, हा जो देश आहे हा सर्व धर्मियांचा देश आहे आणि या देशामध्ये हिंदू समाजाची मोठी संख्या आहे। पण सर्व धर्मियांचा आदर करण्याची भूमिका भारतीय संविधानामध्ये आहे। बंधुभाव मजबूत करण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मांडलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करायचं आहे, विधवा महिलांसाठी काम करायचं आहे, महिलांवरच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणायचं आहे आणि त्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे। आमच्या गीतांजली भस्मे या अत्यंत ऍक्टिव्ह असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या होत्या। कुठल्या गटामध्ये होता? उद्धव ठाकरे गटात होता, नाही तर मला वाटलं एकनाथ शिंदे गटामध्ये होता। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटातून आपण आरपीआय मध्ये आपण आलेले आहात, त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली
ज्या शेकडो महिलांनी प्रवेश घेतलेला आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपल्या ज्या कुठल्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी मी आणि माझा पक्ष आपल्या सोबत आहे एवढाच विश्वास आपणाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय.